नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का जी काही आपण जी मेंटरशिप बॅच बद्दल बोलत होतो की बा 30 ते 40 किंवा 40 ते 50 जण जर झालं सिरियस कॅन्डिडेट तर आपण घेऊ, परंतु तुम्ही खूप मोठा प्रतिसाद दिला। 100च्या वर कॅन्डिडेटनं बा आपल्याला त्या ग्रुपमध्ये जॉईन झाले। त्याबद्दल तुमचं नक्कीच धन्यवाद। आणि नक्कीच आपण नाही का मेंटरशिप बॅच मध्ये काय असलं पाहिजे आजच्या ते सांगणार आहे। आणि हे व्हिडिओ पाहिल्यावर त्यावरून तुम्ही ठरवायचं की बा मेंटरशिप लावायची का नाही, कारण की मी सर्व क्लिअर करणार आहे नेमकं काय आहे। पुढे जाऊन तुम्हाला बी नको त्रास आणि मलाही नको परंतु मी एक शाश्वती देईन की नक्कीच तुमचे मार्क नाही का वाढणार आहे, याची शाश्वती देईन। आता कसं आहे माहिती आहे का, आता आपला हा व्हाईट बोर्ड सर्वांना माहित आहे। व्हाईट बोर्ड असल्यामुळे आपण जसे इकॉनॉमिक्स आणि सायन्सचे व्हिडिओ घेतले तसं आपण याच्यावर घेऊ शकत नाही। जर तसे घेतले तर आपल्याला पुढची अटेम्प्ट द्यावं लागेल त्यामुळे। परंतु मी काय करणार आहे, तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार। जसं की बा आता मी जर इतर जे मेंटरशिप बद्दल जर पाहिलं तर त्यांचे कसे राहते माहिती आहे का, डे स्ट्रॅटेजी असते आपली, डे नसणार आहे 2 डे स्ट्रॅटेजी ठेवू आपण। परंतु त्यांचं कसं असतं, राष्ट्रीय उत्पन्न त्यानंतर 1857 आउट ऑफ बस इतकेच टॉपिक आहे। मी काही जणांना मला PDF पाठवली, त्यामध्ये मला दिसलं की बा त्यांच्यामध्ये फक्त पॉईंटच देते त्यांनी, बाकी काही देत नाही। परंतु आपलं वेगळं असणार आहे। आपण काय करू, 1857चा उठाव जर मी घेतला समजा तर 1857च्या उठावामध्ये काय वाचायचं ते सांगणार तुम्हाला पहिले। म्हणजे एक तर व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवीन, नाही तर मी एका पेजवर लिहीन हे। परंतु मी माझ्याकडून काय देण्याचा प्रयत्न करीन एवढं नाही। जसं आता महाराष्ट्राच्या क्रांतिकारकावर जर प्रश्न असन समजा, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या उठावावर असन तर महाराष्ट्राच्या उठावावरचे 2-3 जे PIQ घेईन आणि त्याचे नाही का मी माझी हँडरायटिंग नोट्स असत किंवा नोट्स इम्पॉर्टंट ते जोडीन आणि आपल्या ग्रुपवर टाकीन मी। म्हणजे काय होईल, PIQ आहे, इम्पॉर्टंट माहिती आहे, म्हणजे तिथं PIQ झाला, ॲनालिसिस झाला, तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही। फक्त अट काय माहिती आहे का, ते तुम्ही पाठ करायचं। आपण ते एक एक टॉपिक घेऊ। फक्त तुमचा अभ्यास कसा असला पाहिजे, मार्क घेण्याचा असला पाहिजे, नाही की नॉलेज गेन करण्याचा। हेच आणि जे मी स्ट्रॅटेजी सांगणार ते नक्की फॉलो करा, कारण की फायदा 100% होणार आणि मला झालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा होईल। त्यानंतर 1857चे जर इंग्रजात नेतृत्व आहे ना, मग भारताचं नेतृत्व, ते प्रश्न लावीन, काही फोटो टाकून देईन आणि 2 पेज त्याचेवाले जे ॲडिशनल माहिती आहे तितकी पाठ करायची। अशा पद्धतीने आपण नाही का अदर टाकू। हे माझ्याकडून देत आहे मी, कारण की बऱ्याच ठिकाणी कसं असते, बस टायटल दिलं जाते काही नाही, परंतु आपल्याला तसं करायचं नाही आहे। आपल्याकडून जे देता येईल ते 100% जेन्युइनली देईन आणि नक्कीच वाढील। आणि मी माझ्याबद्दल सांगतो थोडक्यात, की जे न्यू स्टुडंट आहे त्यांना जर माहीत नसन तर लक्षात घ्या, मी राज्यसेवा 2024 पूर्व परीक्षा दिलेली आहे, तर त्यामध्ये 122.50 होते। याची मार्कशीट आपण नाही का आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकू आता, आणि तुमच्या स्क्रीनवर जर दिसत असेल ते पाहून घे जा। परंतु 2024 मध्ये आणि म्हणजे 122.50 आणि इथं कट ऑफ होता 110, म्हणजे 12.5 मार्क जास्त होते। त्यानंतर 2026 जे डिस्क्रिप्टिव्ह देत नाही, परंतु मी दिली यावेळेस कायसाठी, फक्त ते 15,000 स्कॉलरशिपची असते ना त्यासाठी दिली होती फक्त, लक्षात घ्या। आणि त्यामध्ये नाही का 100.50 आहे, तिथं सुद्धा मार्क आहे, आपली मार्कशीट टाकलेली आहे। त्यानंतर कंबाईंड ग्रुप बी 2024 मला 71.25 होते, ज्यावेळेस कट ऑफ होता 62.5 होता वाटते ते। त्यानंतर 2025 कंबाईंड ग्रुप बी जर म्हटलं 60 आहे, कंबाईंड आता जी 26 झाली त्याच्या सुद्धा 60 आहे, म्हणजे कट ऑफ पेक्षा 10 मार्क 8-9 मार्क जास्त राहते। सांगण्याचा उद्देश एक असं नाही आहे, परंतु तुम्ही सुद्धा घेऊ शकता, कारण की हे जी स्ट्रॅटेजी आहे हे फक्त PIQ ओरिएंटेड राहील ना, टेस्ट सिरीज राहील। याच्यामध्ये जे काही राहील ते PIQ घेऊ, टेस्टच्या मागे आता लागायचं नाही। टेस्ट काय आपण घेत नाही, परंतु तुम्हाला जर पुढे जाऊन म्हटलं लास्ट महिन्यात टेस्ट कोणातला ते नक्की तुम्हाला मी सजेस्ट करेन। परंतु माझा भर काय राहील, PIQ ओरिएंटेड, त्यानंतर ॲनालिसिस आणि लॉजिक अप्रोच या 3 गोष्टीवर पकड राहील, आणि याच गोष्टी तुम्हाला काढणार आहे। आणि खास करून GS मध्ये जे राहील टॉपिक ते सांगूच आपण इकडे कशा प्रकारे घेऊ, परंतु हे सांगण्याचा उद्देश आहे। आणि जे कंबाईंड ग्रुप सी दिली होती 2024 तिथं होती मला 61.50 आणि 2025 65, म्हणजे इथं सुद्धा 20 ते 25 मार्क जास्त आहे, 20 मार्क जास्त आहे आणि इथं 25चा कट ऑफ जे आहे आम्हाला माहित नाही, परंतु 65 मार्क होते, हे लक्षात घ्या। आणि राज्यसेवा मेन 2024 जी दिली होती तिथं माझी मेन्स 12 मार्कने गेली हे, आणि मी 3 वेळा राज्यसेवा दिली। अनुभव तर आहे मला, परंतु मी जे काही चुका केल्या जीवनामध्ये ते तुम्ही नका करू, हे सांगण्याचा उद्देश आहे। आणि प्रत्येक व्हिडिओ जे आपण YouTubeवर टाकलेले आहे त्यातून तुम्हाला नक्कीच नाही का PIQचं किती महत्त्व असते आणि PIQला कसं जज करायचं किंवा ॲनालिसिस कसं करायचं हे तुम्हाला समजलेलं असेल। 1 पेज 1 मार्क हे स्ट्रॅटेजी राहील, नक्कीच तुमचा
फायदा होईल. आणि इतकं झाल्यावर जर तुम्हाला ते मेंटॉरशिप बद्दल जर उत्सुकता असेल तरच जॉईन करायचं, नाही तर करायचं नाही. हा, लक्षात घ्या. नाही तर काही स्टुडंट ते व्हिडिओ पाहिले ना आपले जुने, ते जरी पाहिले तुम्ही तरी तुमचं हेल्प ठरणार आहे, लक्षात घ्या. नाही तर असं नाही. परंतु ज्याला रिस्क घ्यायचीच नाही आहे, हा, तुम्हाला बिन होते आणि मला सुद्धा काहीतरी म्हणजे आर्थिक मदत मला बिन होईल थोडक्यात. आपला प्लॅन आहे की बा जर समजा स्टुडंट झाले एखादा, समजा जर तुमच्यानुसार जर काही आता तुमचा प्रतिसाद झाला आणि आवडलं तुम्हाला, एक तर तुम्ही नाही का 100% सांगतो ना, माझ्याकडून तुम्ही जर मी जे बोललो ते पाठ केलं, ते 2 दिवसात असेल किंवा 4 दिवसात करा, परंतु ते झाल्याशिवाय दुसरं करायचं नाही. मी टॉपिक टाकणार 2 दिवसात, हा, नेमकं कसं करायचं ते तुम्ही त्यात फॉलो करायचं. मी कधी व्हिडिओ बिन बनवीन एखादा समजा छोटूसा की अशा पद्धतीने वाचा. कधी कधी असं वाटलं की बा आपण पेजवर टाकू. म्हणजे मी काय म्हणतो, तुम्हाला फक्त PIQ दिसलं, त्याची अनालिसिस दिसलं, तेवढं पाठ करायचं, तिथं थांबायचं, बाकी कायच्यात पडायचं नाही. आणि तुम्ही पाहायचा GS मध्ये एवढी पकडीन तुमची, GS तोंडपाठ राहील तुमच्यावाली, हे या पद्धतीने केलं तर मी नक्की सांगेन. आणि 21,000 समजा जर उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना विचारली, हा, लक्षात घ्या, 4 ऑगस्ट 1949, याच्यावर जर 7-8 क्वेश्चन स्थापनेवरच आली समजा, तर आपण काय करणार, त्याच्यापैकी 2 उचलणार, 7 नाही उचलणार. कारण की आपल्याला मोठा नाही करायचा आहे ना 2, कारण की 7 प्रश्नावर या 2 प्रश्नावर बाकीच्या क्वेश्चनची तुम्हाला काय ते म्हणजे समजून जाते. म्हणून तुम्ही काय करायचं, मी सांगेन तुम्ही 21,000 लिंक करा. जसं राष्ट्रीय उत्पन्न मी जर घेतलं तर मी तिथं म्हणेन 21,000 तुम्ही लिंक करा. होते काय माहिती आहे का, काही जे अननोन गोष्टी राहिल्या किंवा तुमची रिव्हिजन होती ते बाकीचे, हे व्हिडिओमध्ये तर मी आपली इकॉनॉमिकची घेतली ना, ते व्हिडिओ बिन टाकणार आहे मी आपले. म्हणजे कसं 2 डे, कसं जसं मी दारिद्र्य टाकलं तिथं टाकीन, राष्ट्रीय उत्पन्न टाकलं टाकीन. परंतु मला वाटलं की राष्ट्रीय उत्पन्न आपण ज्यावेळेस घेतलं होतं त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडचणी आपण घेतल्या नव्हत्या, परंतु आयोगाने प्रश्न विचारला आणि मी असली आहे, तर मी काय करीन मग, राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडचणी जे आलेल्या आहे त्याचे 2-4 PIQ जोडी, जेवढे आले तेवढे, आणि त्याच्यानंतर त्याचे जे कंपॅरिझन असते की बा नेमकं तुम्ही कसं पाठ करायला पाहिजे, ती एक नोट्स टाकीन. बस, हे तुम्ही फक्त पाठ करायचं झालं. आणि बाकीच्या गोष्टी आपल्या व्हिडिओ, कारण की व्हिडिओमध्ये PIQ ओरिएंटेड आहे, हा, लक्षात घ्या. हे आपण जे 2 व्हिडिओ तयार केले होते इकॉनॉमिक्स आहे, त्याचा खूप हेल्प होणार आहे. जिथं मला वाटलं की बा इथं काही आपल्याला आणखी पॉईंट ऍड करायचे होते, तर ते आपण लिहून किंवा PIQ जोडून, कारण की सर्व गोष्टी PIQ नुसार होणार आहे, हे तुमच्या लक्षात आणण्यासाठी आहे. त्यानंतर पहा, आपल्याला नाही का 2 डे स्ट्रॅटेजी प्लॅन करायचा आहे, 2 दिवसात करायचा आहे आपल्याला, किंवा मी 2 दिवसामध्ये टाकीन. शिवाय समजा आज जर समजा 3 टाकले, उद्या 2 टाकीन. परंतु तुम्ही काय करायचं माहित आहे का, जे दिलं ते प्रॉपरली फॉलो करायचं, आणि जे पाठ करायचं, पाठच म्हणते मी, कारण ते ज्यावेळेस PIQ आलं तिची माहिती आली तर मग सांगायची गरज नाही, कारण की इम्पॉर्टंटच असते, ते करायचं. आणि कदाचित समजा आता कसं आहे, कोणी फुल टाइम देतात, कोणाचं ऑलरेडी वाचून राहते, तर लवकर होणार का नाही, बरोबर. परंतु काही जण कसं हाऊस वाईफ असते, कोणी काम करते, कोणाला 4 तास भेटतात, तर त्यांनी त्यानुसार करायचं. जर कोणाला सर समजा 2 डेची स्ट्रॅटेजी आहे, कोणाला 4 दिवस लागले उदाहरणार्थ पकडताय, लागलेच चालते, परंतु ते जे शिकवलं तेवढंच करायचं. मग नंतर पुढचे तुम्ही काय करायचं, सोमवारचा टॉपिक जे मी दुसऱ्या दिवशी टाकणार आणखी 2 दिवसानंतर, ते करायचं. त्याच्याशिवाय नाही का फक्त धावपळ करायची नाही. जर झालं नाही ना, ते माझं पहिलं गोल आहे, कारण की आपल्याला 3 महिने आहे आणि आपण काय सर्व नाही वाचत आहोत, काय पूर्ण बुक्स नाही वाचायचं आहे किंवा आपल्याला काय लिहायचं नाही आहे. मी जे दिलं ते करायचं, आणि ते जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटलं त्याची तुम्ही नोट्स काढू शकता, हा, लक्षात घ्या. ते नोट्स काढू शकता, जर तुम्हाला वाटलं इम्पॉर्टन्स आहे तर मी काढायचं. आणि मला जर शक्य झालं तर तुम्हाला ते PDF मी टाकण्याचा प्रयत्न नक्की करीन, हा, एखादी म्हणजे एखादी वेळेस टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन. परंतु तुम्हाला वाटलं हेच नोट्स लिहितो बा, हे काय होईल, रिव्हिजन होईल, लक्षात घ्या. आणि 21,000 लिंक करायचं, दारिद्र्य मी टाकला टॉपिक, दारिद्र्य करायचं, दारिद्र्याची 21,000 लिंक तुमची, एक तर त्या व्हिडिओमधून रिव्हिजन होते, त्या पेजवरून होते, तिसरी म्हणजे 21,000, म्हणजे यानंतर तुम्हाला दारिद्र्य वाचायची गरज नाही आहे, लक्षात घ्या. हे असंच राहणार 3 रिव्हिजन, ते बिन कोणाच्या मारतो आपण, PIQच्या. म्हणून मी PIQ काढून इम्पॉर्टन्स आहे त्याचमुळे. आणि आपलं पहिलेपासूनच आहे 1 हॉट टॉपिक 1 मार्क, हाच उद्देश असला पाहिजे ना आपला. एक टॉपिक हॉट टॉपिक काऊन म्हणता, खूप मोठे म्हणजे खूप काही घटक आहे इतिहास सर्वांमध्ये, परंतु आपण पहिले काय करणार आहोत, सिलेक्टिव्ह घेणार आहोत, ज्याच्यावर ऑलरेडी प्रश्न येतेच, तो टॉपिक आपण आधी घेणार आहोत. म्हणून 1 हॉट टॉपिक 1 मार्क हाच उद्देश असला पाहिजे. जे मी सांगितलं, एक हॉट टॉपिक झाला का, हो, आणि 1 मार्क, तेव्हा फिलिंग आलं तुम्हाला, हो बा मला इम्प्रूव्हमेंट आहे, 1 मार्क भेटत आहे, त्यावेळेसच तुमचं समजा या मेंटॉरशिप बॅच लावण्याचा उद्देश सफल होत आहे, हे लक्षात घ्यायचं. नाही तर नुसतं धावपळ करायची नाही. 1 डे रिव्हिजन बॅच आहे, म्हणजे 1 डे स्ट्रॅटेजी आहे, आणि 7-7, 8-8 करताय नुसतं, आणि होत काहीच नाही. मग नुसतं आपल्याला धावपळच नाही, आपल्याला काय करायचं आहे, मार्क वाढवायचे आहे, डेली 1-1 मार्क वाढवायचा आहे. जोपर्यंत फिलिंग येत नाही
तोपर्यंत ते करायचं हा, लक्षात घ्या. 2 दिवस लागो 4 दिवस लागो, परंतु आपल्याला अट काय पाठ, तेव्हाच तुम्ही निघसा ना. आणि वाचाचं एकाच वेळेस 90% डोक्यात गेलं पाहिजे, कारण की त्या याच्यातून जाणारच आहे. त्यानंतर मार्क वाढवणे उद्देश असला पाहिजे, डे प्लॅन संपवणे नाही. हे बरोबर, हे लक्षात ठेवायचं. मार्क वाढवणे उद्देश, डे प्लॅन नाही. नाहीतर डेचा 1 डे 2 डे असं करता असतो, म्हणून आपल्याला संपलं की आपल्याला काय वाटतं, झालं बा. तसा काय फायदा आहे, त्याने एक तर बर्डन वाढते तुमचं, एक तर कन्फ्युजन होईल, आणि नाही झालं तर डिमोरलाइज होईल. हा, लक्षात घ्या. म्हणजे सांगायचा उद्देश काय, हे फॉलो करा, एक्सपिरियन्स सांगत आहे. हे या गोष्टी मला मिळालेल्या नाही आहे पूर्वी, त्यामुळे आज वेळ लागत आहे. नाही तर हे जमलं असतं त्यावेळेस, म्हणजे 8-10 तासही अभ्यास केले, पण त्यावेळेस गायडन्स नव्हतं. पण आता सर्व आहे, परंतु आता पहिल्यासारखी वेळ राहत नाही. जसं आता तुम्ही आता जर पहा, मी प्रत्येक मेसले असतो, परंतु मला नाही का, जे मी म्हणतो ना तुम्हाला, रिव्हिजन नाही होत आहे माझी काही, किंवा 4 तास 2 तास कधी भेटते, हॉस्पिटलमध्ये पप्पाची तब्येत राहत नाही, तिकडे जा लागते. परंतु पहिल्यासारखं भेटत नाही. खास करून सांगायचं हे कारण देत नाही, परंतु पहिले जसं तुम्हाला आता जसा वेळ भेटणार, ते 2 वर्षांनी 1 वर्षानं भेटणार नाही आहे. हे साहजिक आहे. हा, हे लक्षात घ्या. हे कधी करते, जे अनुभवी पर्सन आहे, ज्याचे वय 30 वर्ष झालेले आहे, ते मला नक्कीच समजू शकते की बा काय आहे, सिच्युएशन सारखी नसते. त्यामुळे सांगायचं हेच आहे. त्यामुळे हे तुम्ही फॉलो करा. ते यामुळे काय होईल माहिती का, जर आपण डे प्लॅन जर केला फक्त, तर बर्डन वाढेल. एखाद्या विषय पूर्ण एखाद्या दिवशी पूर्ण झालं नाही तर कन्फ्युजन आणि टेन्शन सुद्धा वाढेल. हा, लक्षात ठेवा. हेच सांगायचा उद्देश आहे, म्हणून आपण डे नाही ठेवलेला आहे. डे ठेवायचंच नाही आपल्याला. हॉट टॉपिक कव्हर झाला एवढा उद्देश असला पाहिजे. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, पहिले 2020 हॉट टॉपिक आधी करायचे आहे. हे पाठ करायचं आहे. मी जे देईन ते पाठ म्हणजे पाठ ज्यावेळेस गोष्ट असते त्यावेळेस एलिमिनेशन स्ट्रॉंग होते, डायरेक्ट पर्याय देतो आणि उत्तर मारतो. हे मी करत असतो. बाकीचं ते पाहायचं का नाही, हे कोणत्या बाकी ज्यावेळेस आपण नाही का प्रश्न कधी पाहत असतो सर्व वाचून, ज्यावेळेस बा अननोन क्वेश्चन्स आहे त्या गोष्टीला वाचाच लागते आपल्याला. जसं बहुराष्ट्रीय कंपनीवरचे 4 सेंटेन्स होते, मग हे क्वेश्चन्स कसे असते, हे बनवलेले असते. ज्या व्यक्तीने ते 4 सेंटेन्स वाचले बरोबर, त्याला उत्तर येते 100% येते. परंतु होते काय, इकडेच आपला नाही का जे पाठांतराचा विषय असते तिथंच टाइम लागते, मग ते क्वेश्चन्स आपण वाचत नाही, न वाचल्यामुळे ते चुकते. हे माझं अनालिसिस आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पहा, 1-1 मार्क मिळवायचा आहे, कारण की हेच फार इम्पॉर्टंट आहे. नुसतं टार्गेट नाही तर मार्क कसे वाढवणे हे तुमचा उद्देश असला पाहिजे. टार्गेट जर मी तुम्हाला दिलं बा एका दिवसात 2 दिवसात हे करा, हे फायदा आहे का टार्गेट देऊन? नाही. तर काय करायचं आपल्याला, त्या टार्गेटचा पेक्षा आपल्याला मार्क कसे वाढवायचे यावर माझा जास्त भर राहील, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण काय करणार आहोत, इझी, मीडियम आणि हार्ड हे टॉपिक करणार आहोत. इझी इझी टॉपिक पहिले, मग मीडियम, मग हार्ड, अशा टाईपचा तुमचा क्रम राहील. होते काय माहिती आहे का, ज्या व्यक्तीला सायन्समध्ये नाही का मार्कच येत नाही जास्त, समजा उदाहरण 3-4च आहे, त्याला सायन्स कसं वाटते त्याच्या माइंडमध्ये की सायन्स खूप हार्ड आहे, बरोबर आहे, सायन्समध्ये मार्कच भेटत नाही. परंतु तुम्ही सांगा 15 पैकी 15 क्वेश्चन हार्ड राहते का, तर नाही. मग आपण काय करणार आहोत, त्यांचा कॉन्फिडन्ससाठी 1-1 टॉपिक घेईन आपण घेतलेच आहे, तेच व्हिडिओ टाकणार आहोत. कुठं काही नसले त्यामध्ये ऍड करणार आहोत जे नोट्स आहे हे, कारण की फार इम्पॉर्टंट आहे. काही जण म्हणतात तुम्ही व्हिडिओ टाकले का, नाही, ते व्हिडिओ करायचे आहे, कारण की त्यात PIQ अनालिसिस सर्व गोष्टी आहे. ते केल्यानंतर ज्याच्यात नसल्या गोष्टी ते मी टाकणार, कारण की या गोष्टीमुळे आपल्याला काय होते, इतिहास, भूगोल, हिस्ट्री हे आपला काही आपण विषय नाही आहे, परंतु याच्यावर आपण भर देऊ शकतो. कारण क्वालिटी स्कोरिंग सब्जेक्ट आहे. जवळपास 13 मार्क देईन मी माझ्याकडून तुम्हाला 15 पैकी. जो PIQ 15 रिपीट असेल तर 15 भेटणार. समाज सुधारक घेऊन आपण 20 ते 25 घेऊ. आणि मी ग्रुपवर, मी आता तुमच्यासाठी, मी स्वतःसाठी तर कधी लिहिलं नाही, पण तुमच्यासाठी मी 4 दिवस झाले 4 असे लिहित आहे समाज सुधारक. परंतु त्यामध्ये काय आहे, 1 पेज 1 मार्क, तिथं PIQ लाईन आणि ते पेज, ते तुम्ही गाठाड कठारे सर्व वाचून आहो मी, ते सर्व मी क्रक्स करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही वेगळं काहीच करत नाही, फक्त PIQ पाठ आणि ती नोट्स पाठ करायची, तुमचे प्रश्न सॉल्व्ह होईल. बस तुमची वाट एवढी लक्षात ठेवा, कारण की एवढं देत नाही कोणी. लक्षात घ्या, कारण की मी पाहिलं मेंटरशिप 800 1000 रुपये आहे, परंतु काहीच देत नाही, फक्त डे प्लॅन देतात, झालं त्यांचं काम उरकलं. असं होऊ देणार नाही. माझ्याकडून जेवढं आहे तुमच्या 3 महिन्यात तुमच्या इम्प्रूव्हमेंट झालीच पाहिजे. आणि हे इम्प्रूव्हमेंट तुम्हाला मी इकडे सांगितलेलं आहे. जर 1 वीक मध्ये, मी तर म्हणतो डे जसं मी टाकलं त्यानुसार तुमची इम्प्रूव्हमेंट सुरू होईल, परंतु मी म्हणतो 1 वीक मध्ये जर तुम्हाला असं वाटलं की बा मेंटरशिप बॅच घेऊन बा मला फायदा झाला नाही, तर त्यानं मला जे पैसे तुम्ही मला 400 रुपये 399 बॅच आहे आपली, लक्षात घ्या. 399 मध्ये काय आहे माहिती आहे का, 3 महिने आहेत आपल्याला बाकले, तर किती आहे, 133 रुपये महिना आहे फक्त. लक्षात घ्या, समजा आपण 133 रुपये महिना पकडू, पण 399 ची हे बॅच आहे. आणि
ज्यांना जर फायदा झाला नाही त्यांनी पर्सनली मेसेज करायचा, मी त्याचे पैसे पूर्ण वापस करीन. हे शब्द आहे हा, लक्षात घ्या. कारण हे मी वॉरंटी देत आहो तुमचीवाली. जर नाही आवडलं, कोण नाही समजलं तर नक्कीच कमेंट करायच्या, म्हणजे मेसेज करायचा नक्की ना. मग मी तुम्हाला हे नाही म्हणेन समजलं कोण नाही का, काहीच क्वेश्चन नाही, पैसे वापस येईल. फक्त 1 वीक. 1 वीक मध्ये तुम्हाला कळून जाते काय, नाही तर तुम्ही 2 महिन्याने येणार. हा, तसं नाही. हा, आणि इकडे नंतर येऊ कारण की ती नंतरच आहे. हा, जर कोणाला जर 2 डे मध्ये जर पूर्ण झाला नाही ते सांगितलं ना, दिलेला टॉपिक नंतर 4 दिवसात जरी चला चालते, परंतु तो टॉपिक एंड होणं महत्वाचा. टाइम नाही. हा, कारण 3 महिने आपल्याला 1 महिना आहे का, नाही, 3 महिन्यात आपलं बऱ्यापैकी होऊन जाते कव्हर. तुम्ही म्हणसान 1 वीक मध्येच पाहिजे तुम्ही काय, तुमच्यात इम्प्रुव्हमेंट राहील आणि डेली 1 मार्क वाटेल. फक्त चुकू द्यायचं नाही. हा, इतर जे मेंटरशिप मध्ये आहे फक्त डे स्ट्रॅटेजी असते आणि फक्त टॉपिक. हे बघा, मी कोणाची मेंटरशिप बॅच लावली नाही, क्लास लावली नाही, परंतु जे काही आपल्या टेलिग्रामवर नाही का आहे आपले क्लासचे स्टुडंट, तर त्यांनी मला म्हटलं होतं मेंटरशिप बॅच. तर मी त्यांना असंच म्हटलं, कोणाची तुम्ही लावली होती का, हो म्हणे. मी म्हटलं त्यांचे PDF पाठवू शकता का, एक फोटो, मला कळून जाईल बा मेंटरशिप मध्ये नेमकं काय घेते. तर त्यामध्ये नुसतं टॉपिक होते. हा, कोणाचं काही हे मी बनत नाही, पण टॉपिकच होते. राष्ट्रीय उत्पन्न अटक काय वाचत तिच्यात तुम्ही करा, आम्ही फक्त डे देईन 2 तास हे वाचा, 2 तास हे काय आहे, हे तर टाइम टेबल आपणही काढू शकतो, पण ते काही इम्पॉर्टंट नसते. परंतु कसं असते, एखादा पद भेटल्यानंतर आपण जे काही बोलतो, समजा मी आता लागलो, मी काही बोललो तर ते खरंच असते, आणि जे जर अपयशी आहे त्यानं नाही लागला ते खरं किती सांगा ते ना, ते मान्यच नसते. म्हणून कसं ते 800 जे तिथं 800 किंवा 1000 जे टाकीन त्या बॅच मध्ये, त्यानंतर कळते की याचा काही फायदा झाला नाही, ते नंतर अनुभवातून कळते. हा, लक्षात घ्या. कोणावर टीका करणं नाही आहे. हा, कोणावर टीका करणं पर्सनली नाही आहे, परंतु हे अनुभव आहे त्याच्यावर सांगत आहे. मी माझा बेस्ट जर मी बेट देण्याचा प्रयत्न करीन आणि फायदा झाला नाही तर हे बघा लास्ट म्हणजे लाल अक्षरात केलेलं आहे, पैसे परत मिळण्याची वॉरंटी राहील तुम्हाला. या लक्षात घ्या. आता बघा, हे राष्ट्रीय उत्पन्न आहे. आपण आता उदाहरण इथे घेतलं कारण की कधी कधी आठवण राहत नाही, म्हणून मी लिहिलं की एक तर आपण इकॉनॉमिकचे हॉट टॉपिक टाकलेलेच आहे. मी काय करीन, राष्ट्रीय उत्पन्नचा व्हिडिओ टाकीन, पहा. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नात मी काय केलेलं आहे, पहा, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्येवर प्रश्न आहे, मी घेतलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची काय संकल्पना, GDP, NDP, GNP, GDP डिक्लेटर, हरित GDP, हे जेवढे आहे NDP, NNP आहे ना, सर्व घेतलेलं आहे मी त्या व्हिडिओमध्ये, आणि PIQ जोडलेली आहे. म्हणजे तिथं वेगळं काय करायला. त्यानंतर काय म्हणते माहिती आहे का, तिथं राष्ट्रीय उत्पन्न समिती ते सुद्धा घेतलेली आहे डिटेलमध्ये. त्यानंतर काय आहे ते माहिती आहे का, NSSO आहे ना, ते सुद्धा घेतलं. राहिलं काय, राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडचणी. आता पेपरमध्ये होतं, मेन्सले तर आहेच, मला ते सॉल्व्ह झालं, परंतु मेन्सले मी केले होते, परंतु पूर्ण केलं नसन. मी काय केलं, ते आता इथं पेज घेईन, तुमच्या आपल्या जे ग्रुपवर आहे त्या ग्रुपवर टाकणार की बा 4 सेंटेन्स आले ते अडचणीवर, आणि हे मी अडचणी 11वी स्टेट बोर्ड ॲड राहील, आणि आपले जे महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ असते ते तुम्हाला वेगळं काही करावं लागणार नाही. फक्त तुम्ही ते नोट्स पहा, आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ते लिहिलं तरी चालते, ते रिव्हिजनच असते एक प्रकारच्या. हे मी सांगणार, कारण की ज्या गोष्टी आपल्या PIQs आहे ना, ते मी म्हणून तर तुम्ही इथं जॉईन झाले मला ते व्हिडिओ पाहिल्यामुळे, कारण की त्याच्यात इम्पॉर्टंट होतं म्हणून. नाही तर तुम्ही म्हणता सर व्हिडिओ टाकले का, नाही, व्हिडिओ सोबत ते बी टाकी ना, कारण की आपल्याला बाकीचे जे 3 सब्जेक्ट आहे ना त्याच्यावर फोकस करायचा आहे. त्यानंतर बघा, स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी आहे, बरोबर आहे, याच्यावर प्रश्न आलेला आताच मेन्सला. आता हे प्रश्न नाही का, हे सर्व पुसल्यानंतर मी घेतो डेमो, की डेमो कसा आहे आणि आपण ते काय देणार आहोत नेमका, या उदाहरणावर तुम्हाला कळणार. त्यानंतर बघा, इकॉनॉमिक्स, सायन्स, मॅथ, पॉलिटी, जिओ, इतिहास हे आहे आपल्याला, परंतु आपण मॅथ काही शिकवत नाही, मॅथ बद्दल काही सांगत नाही. परंतु तुम्ही काय करणार आहे, त्या 2 डे स्ट्रॅटेजी मध्ये समजा आता मॅथ आहे तर मी टाकीन की लसाई टॉपिक टाकीन मी, उदाहरणार्थ लसाई घ्या. तर मी काय करीन, वेळ पडली तर लसाई जर मावाची PIQ अनालिसिस असेल तर मी लसाईचे जे टाईप रिपीटिव्हली आहे, तसं संख्याचं, त्यानंतर ते फुलं, मी एक टाईप घेईन आणि ते स्क्रीनशॉट टाकून देत जाईन आपल्या टेलिग्रामवर. मग तुम्ही काय करायचं, तुमच्या जे संदर्भ ग्रंथ आहे किंवा क्लास केले तुम्ही केलेलेच असतात, ते तुम्ही फक्त सोडवायचं. नाही आलं तर त्याचे व्हिडिओ पाहायचे. नाही क्लास लावला, युट्यूबवर सर्च करायचं लसाई मसाई, म्हणजे तो टॉपिक कळला आहे. होते काय, 1 मार्क तुमचा फिक्स होते. 2 दिवसात होऊ द्या ना, हे करायचं. कधी 3 दिवस लागलेच चालते कोणत्या गोष्टीला, परंतु टॉपिक कळलाय. कारण लसाई मसाईचा प्रश्न कधी येते, प्रीला येते, आताच मेन्सले आलता, ग्रुप सीच्या मेन्सले सेकंड सॉल्व्ह होते. म्हणून मी काय म्हणता, कोणताच सोडायचं नाही. आता मी तुम्हाला ते सांगेन, आणि आपण करंट अफेअर काही घेणार नाही, फक्त करंट अफेअर बद्दल काय सांगतो तुम्हाला स्ट्रॅटेजी तिथं सांगेन. करंट अफेअर 3 दिवसातून नाही का 1 घ्यायचं. जसं आता टुडे आहे ना, तिसऱ्या दिवशी काय करायचं, 4 तास वाचायचं, 4च तास. बाकी तुम्ही करा तुमचं,
काय करायचं, राजकीय घडामोडी जर घेतल्या आपण सिम्प्लिफाईड घ्यायचं, 6 महिने आलं ना ते घ्यायचं, वाचायचं म्हणजे वाचायचं. पहा करंट अफेअर आउट ऑफ क्वेश्चन आले यावेळेस तर सर्व जणांना नॉर्मल मार्क भेटते, परंतु जर यावेळेस जर सोपे आले तर मग काय करायचं, मग आपल्याला तयार तर करावं लागेल. मिनिमम म्हणजे हार्ड आला तरी मिनिमम घ्यायचे आणि सोपं आला तर मॅक्झिमम घ्यायचे, हे राहायचं, पण स्किप करायचं नाही. लक्षात घ्या, राजकीय घडामोडीमध्ये त्याच्यामधलं वाचलं तर त्याच्यात काय राहते, 7, 8, 10 पेज राहते. तुम्ही त्याच्यात इम्पॉर्टंट घडामोडी वाचून घ्यायच्या आणि त्याची नोट्स काढायची खास करून इम्पॉर्टंट. हा तुम्हाला माहित आहे, ज्याला माहित नाही आपला एक व्हिडिओ आहे सिम्प्लिफाईडवर की कसं वाचायचं, तिथं PIQ जोडलेले आहे जे 2-4 वर्षाचे, ते एकदा पहा. हे कारण की आता सर्वच शक्य होते का, तुम्ही खरं सांगा, होणार काय, व्हाईट बोर्डवर काहीच होणार नाही, परंतु मार्क कसे वाढवायचे ते तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर बघा, आणि आपण काय करणार आहोत, त्यानंतर नाही का आपण नाही का 2 दिवसात नाही का एक समाज सुधारक टाकू, ज्यामध्ये नाही का जसं उदाहरणार्थ जर घेतलं आपण बाळशास्त्री जांभेकर घेऊ, बाळशास्त्री जांभेकरचे प्रश्न घेऊ, त्यानंतर जे काही इम्पॉर्टंट नोट्स आहे गाठाड, कठारे आणि समाज सुधारकाची, तुम्ही काहीच करायचं नाही, मी तुम्हाला देईल ते, कारण की मी आता ते लिहित आहे तुमच्यासाठी, मी स्वतःसाठी ते लिहिलं नाही, पण तुमच्यासाठी निवड म्हणजे करत आहे की नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि 1 पेज आणि 1 मार्क कसा घ्यायचा समाज सुधारक डेली, जवळपास आपण जर असं केलं ना तर 1-1.5 महिन्यात नाही का तुमचे समाज सुधारक इम्पॉर्टंट वाले कव्हर होईल आणि तुमचा यावरचा प्रश्न चुकणार नाही. हे तुम्हाला नाही का मी पेस्ट टाकतोय जर समाज सुधारकाचा आपल्या ग्रुपवर, तेव्हा तुम्हाला ते कळणार की इम्पॉर्टंट नोट्स आहे का. फक्त PIQ नंतर टाकतो आपण, ज्यावेळेस आता सुरू करीन 1-2 दिवसात आपण हे मेंटरशिप बॅच, त्यानंतर लक्षात घ्या. त्यानंतर एक संघटना टाकू इतिहासमध्ये, याला आपण तुकड्यात केलेला आहे. तुकड्यात म्हणजे कसं, आपण समाज सुधारक एखादा केलं तर कन्फ्युजन होते, परंतु आपण एक घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्या माइंडमध्ये गेलं पाहिजे, आपले मार्क वाढले पाहिजे. दुसरं म्हणजे समाज आहे आपल्याला, जसं सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, मानवधर्म समाज, असे बरेच समाज आहे. मग आपण काय करायचं, एक टाकायचा प्रार्थना समाज टाकलं की त्याचं एक तर PIQ टाकू काही आणि त्याची एक्सप्लेनेशन. म्हणजे तुम्हाला ते वेगळं काही करायला लागत नाही, तुम्हाला एका वीकमध्ये नाही का किंवा 1-2 दिवसात तुम्हाला ते करूनच जाईल. एक फक्त टाकू द्या, मग तुम्हाला कळणार की नाही बा इम्पॉर्टंट आहे का नाही. त्यानंतर पहा PIQ समजा देईल मी आणि त्याची IMP नोट्स देईन, ते आता बोललो तेच. आणि आपल्याला एक लक्षात घ्या, एक आपण नाही का वीकली पेपर घेऊ, समजा वीकली एखादा नोटपॅडवर असो, कारण की इथं तर होत नाही, 100 क्वेश्चन जे आपण घेणार आहोत तर त्यामध्ये आठवड्यातून एकदा आपण ठरवू, एक दिवस रविवार असू शकते ते, तर त्यामध्ये PIQ अनालिसिस, लॉजिक अप्रोच आणि एलिमिनेशन मेथड आणि टाइम मॅनेजमेंट या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करू, जेणेकरून आपण 7-8 पेपर सेट घेऊ. ते बिन आयोगाचेच घेऊ, जेणेकरून बा आणि आतापासून आपण जे झालेले आहे समजा ग्रुप B, C चे तसे घेऊन जाऊ. जिथं वाटलं आपल्याला हे अननोन आहे तर त्याबद्दलचे एक्सप्लेनेशन टाकत जाऊ, आणि जिथं वाटलं की हे लॉजिक कसं सोडवायचं, कुठं चुकलं पाहिजे, सर्व गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. आणि GS आणि लक्षात घ्या, आपल्याला जर हे मार्क फ्री काढायचे असेल, GS वर फोकस पाहिजे तुमचा खास, ते मॅथन ते तर तिथं घ्यायचा ना तुम्ही, पण GS तुम्हाला कसे पाहिजे पाठ, आणि ते मी हेच आपल्या या मेंटरशिप मधून तुम्हाला ते कळणार आहे. कारण की ज्या गोष्टी ज्यावेळेस ते PIQ येतात, इंग्लिश येतात, पाठ असल्या तर आपण किती सेकंदात सॉल्व्ह करतो, आपल्याला कन्फ्युजन राहत नाही. हे लक्षात घ्या, हे आजच्या व्हिडिओतून सांगण्याचा तात्पर्य आहे. आणि एक लक्षात घ्या, मी आता एक डेमो म्हणून सांगतो की बा अशा पद्धतीने कसा करायचा एखादा क्वेश्चन. तुम्ही अशा पद्धतीने विचार करता का एका क्वेश्चनवर, PIQ घेऊ आपण काही आणि त्याचं मी अनालिसिस कशा पद्धतीने करतो, तर तुम्ही मला फीडबॅक सांगा की कशा प्रकारे. लक्षात घ्या, आपल्याला फी बद्दल झालं. आणि एक लक्षात ठेवा, हे आपण टाकणार QR कोड टाकून देईन मी आपल्या ग्रुपवर, ज्यांना जर इंटरेस्ट आहे खरंच व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनीच करा, ज्यांना वाटत नाही म्हणजे ज्यांना वाटते की बाबा मी पर्सनली स्वतःच करू शकतो त्यांनी नक्की स्वतः करा. लक्षात घ्या. आणि पर्सनली ज्यावेळेस तुम्ही ते QR कोड पेमेंट करसाल तर त्याचा मला नाही का स्क्रीनशॉट नाही का पर्सनली पाठवा तुम्ही, जसं आता तुम्ही मला मेसेज पाठवता ना, तिथं मी मग तुम्हाला त्या न्यू ग्रुप आहे, हे आपला कसा ग्रुप होता सिरियस, म्हणजे बा कोण कोण येऊ शकते याचा अंदाज होता. आता आपण काय करू, पेड बॅच एक ग्रुप बनवू, त्यामध्ये तुम्हाला मी ऍड करतो आणि आपण उद्या नाही तर परवा या 2 दिवसात नाही का बॅच सुरू करू. वेळ पडली तर उद्या करू, नाही तर परवा, 2 दिवस द्या मला, मी करतो बरोबर. त्यानंतर बा इकॉनॉमिक सायन्स व्हिडिओ नसले तर व्हाईट बोर्ड आहे, त्यामुळे हे सांगितलं आहे. आणि एक लक्षात घ्या, टेस्ट नसणार, आपली कोणतीच टेस्ट नसणार, आपण पहिलेच क्लिअर करतो आपल्याला टेस्ट सोडवायची आहे का नाही, आपल्याला आयोगाचा PIQ वरच फोकस करायचा आहे. आणि तुम्ही पहा, तुम्ही अशा पद्धतीनं PIQ करता का, ह्या क्वेश्चन विचारा तुम्हाला स्वतःला, आणि हेचा फायदा तुम्हाला प्री मेन्स होणार आहे. लक्षात घ्या. आणि या 3 महिन्यात तुम्हाला असं वाटणार की बा मी वर्षभर असा अभ्यास केला नाही, या 3 महिन्यात मी केलेला आहे. आणि 3 महिन्याच्या आधी स्कोर आपण संपण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला
काय मी हेल्पफुल लवकर हा. आणि रिव्हिजन प्रॉपर करायची, तुम्ही तुमच्यानुसार करायचं हा. लक्षात घ्या, कधी जर कमी जास्त झालं तर मी नक्की सांगणार कायच्यात हा, परंतु फायदा होईल हा. लक्षात घ्या. आता आपण काय करू, एक एक्झाम्पल आहे, मी एक्झाम्पल घेतो, PIQ घेतो आयोगाचा, त्यावरून तुम्हाला एक अप्रोच करणार आहे. तर पॉज करतो. एक एक्झाम्पल पाहू आपण, जे ग्रुप सी मेन झाली ना तिथं आलेलं आहे. पहा, मुंबई येथे नाही का स्टुडंट अँड लिटररी सायंटिफिक सोसायटीची स्थापना करण्यात आली आणि यामध्ये कोणत्या व्यक्तीचा सहभाग होता. हा प्रश्न मी तुम्हाला कशा पद्धतीनं आपण याचा अनालिसिस करतो आणि अशाच पद्धतीने आपण नाही का टाकण्याचा प्रयत्न करू. आता हे प्रश्न आहे, लक्षात घ्या. याची स्थापना कुठे झाली, आता थोडा अक्षर पाहिजे, मुंबई, बरोबर आहे. कुठे कधी झाली, 1845. लक्षात घ्या. याच्या स्थापनेत जे सहभाग जण कोण होते, स्थापन करते किंवा म्हणू शकतो आपण त्याला, किंवा स्थापन करते किंवा सदस्य म्हणू शकतो, कोण होते यामध्ये, लक्षात ठेवा. दादाभाई नौरोजी, दादाभाई नौरोजी. त्यानंतर काय म्हणता येईल, भाऊदाजी लाड, विश्वनाथ नारायण मंडलिक, आणि एक आहे सोराबजी शापूरजी. हे फक्त लक्षात घ्या, अशा पद्धतीने करू आपण. आणि हे सदस्य विना मांडलिकनं कोणतं वृत्तपत्र लिहिलं होतं, नेटिव्ह ओपिनियन हा. हे मी फक्त तुम्हाला असं ॲडिशनली सांगणार आहे पुढे, नेटिव्ह ओपिनियन, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, आता हे झाले आपले स्थापन करते, पण यांना मदत कोणी केली, तर ते आहे जगन्नाथ शंकर शेठ, जगन्नाथ शंकर शेठ. आणि हा प्रश्न तुम्हाला तिथं टॅकल होत होता, कुठं, जगन्नाथ शंकर शेठ मध्ये, तिथं त्याची माहिती दिलेली आहे समाजसुधार का, हे तुम्ही अशा गाठाड कठारीमध्ये सुद्धा दिलेली आहे. आता याचं काय, ते उपाध्यक्ष कोण होता, तो उपाध्यक्ष होता भाऊदाजी लाड, बरोबर आहे. त्यानंतर सचिव लक्षात ठेवा, त्यावेळीचा नाही हा, सचिव कधी, त्यावेळीचा सचिव माहित नाही आणि अध्यक्ष सुद्धा माहित नाही, असं दिलेलं नाही कुठं. परंतु एक प्रश्न आहे की सचिव जो होता 1872 ते 79 दरम्यान, तो होता आपला KT तेलंग. KT तेलंग हे कोण होय, रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला जो आहे, यात वकील होते. याच्यावर 2-4 प्रश्न आहेत, दादाजी खटला. आता तुम्ही फक्त अक्षर तर पहा, मी फक्त समजावून सांगत आहे. म्हणजे इथं पहा, हे झाले प्रश्न. त्यानंतर KT तेलंग कुठे येते, ब्रदर इन लॉ जे बॉम्बे प्रेस असोसिएशन आहे तिथं तिघं आहे, KT तेलंग, फिरोजशाह मेहता आणि कोण आहे, दादाभाई नौरोजी. हे कोण आहे आणखी, बदरुद्दीन तैयबजी. त्याचा मी डिटेल सांगतो विषय, परंतु अशा वेळेस आपण लिंक करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर पहा, ही झाली माहिती. आता याच्यामध्ये 2 शाखा आहे याच्या. आता मी थोडंसं नाही का पुसतो, हे कशासाठी आहे माहिती आहे का, तुम्हाला कळण्यासाठी हा. पहा, याच्या 2 शाखा आहे, एक आहे मराठी शाखा आणि एक आहे गुजराती, बरोबर आहे. मराठी शाखा कोणती माहिती आहे का, ज्ञान प्रसारक सभा, ऐकलं असेल नाव, ज्ञान प्रसारक सभा, 1848, बरोबर आहे. आणि गुजराती जी होती शाखा, तिचं नाव आता हे बऱ्याच जणांना माहित नसेल, बुद्धिवर्धक सभा, बुद्धिवर्धक सभा, ही 1851ची, बरोबर आहे. आता येथे आपण काय कसं करू माहिती, याची स्थापना करी होती दवे आणि मोजी, असं काहीतरी नाव आहे, नर्मद दवे आणि मोजी. हे भेटत नाही तुम्हाला कुठं, हे लक्षात घ्या फक्त. आणि ज्ञानप्रसारक सभा जी होती, आता इथं घेऊ आपण ज्ञानप्रसारक सभा, एवढंच माहिती आहे एवढी. त्यानंतर ज्ञानप्रसारक सभा जी आहे, याचे स्थापनेकर्ते कोण होते, दादोबा तरखडकर, ज्याला आपण मराठी भाषेचे काय म्हणतो, पाणिनी, दादोबा तरखडकर हा, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पहा, याचे अध्यक्ष बिन कोण होते, तर तरखडकरच होते. सचिव कोण होते, पहा सचिव बद्दल नाही का पुस्तकात 2दा उल्लेख आहे हा, पण 2 व्यक्तीचा आहे, एका भाऊदाजी लाडचा आहे किंवा मामा परमानंद आहे, या 2 पैकी आहे. आता वेळेवर पाहू आपण काय आहे, हे मामा परमानंद. परंतु विकसित जर कोणी केली ज्ञानप्रसारक सभा असा जर प्रश्न आला तर लिहायचं कोण, भाऊदाजी लाड हा. त्यानंतर काय आणखी काय सांगता येईल, याच्यात जे शोध निबंध किंवा संशोधनात्मक लेख, बरोबर आहे, हे कोणी वाचले होते, कोणी सादर केले होते, तर ते होते न्यायमूर्ती रानडे. आणि याले कसं म्हणजे याला नावारूपाला आणण्याचं काम कोण केलं होतं, विना मंडलिक मीनं केलं होतं. त्यानंतर त्यामध्ये माळगावकर आहे, भाऊदाजी लाड आहे. हे प्रश्न आलेले आहे, हे इथं आहे, हे लक्षात घ्या. मी इतकं सांगण्याचा प्रयत्न काय करता, तुम्हाला कवर. मग इथं ज्ञानप्रसार सभा आहे का नाही. मग 1849 ची कोणती आहे,
परमहंस सभा कोणी केली? तळखडकर यांनी केली. आणि 1844 ची मानव धर्म सभा सुरत येथे स्थापना आहे. बाकीचे मुंबईली आहे, याची मुंबईलीच आहे, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने नाही का, म्हणजे अनालिसिस करणार आहोत, परंतु आपण इथं नाही करणार आहोत. आपण काय पेजवर लिहून देईल. कसं आपल्याला तुम्हाला माहिती आहे व्हाईट बोर्ड आहे, आपल्याला भक्कम मर्यादा आहे, म्हणून आपण हे जर आपल्याला डिजिटल बोर्ड असतं तर आपण अशा पद्धतीनेच केलं असतं. म्हणजे तुम्हाला हेल्प झाली असती. म्हणजे इथून पहा, याच्या आता मी तुम्हाला प्रश्न दाखवतो, याच्यावर प्रश्न किती सुटते तुमचे पहा. याच्यावरून तुमचे प्रश्न कशा पद्धतीने सुटते ते दाखवायचा प्रयत्न करतो मी. पहा, राज्यसेवा मेन 2020 1848 मध्ये स्थापन झालेल्या पहा द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या मराठी शाखेचे नाव काय? काय मराठी शाखा? ज्ञानप्रसभा. कधी? 1848. आणि स्टुडंट अँड लिटररी सायंटिफिक सोसायटीचा उल्लेख आहे इथं असल्यामुळे आपण काय करतो, स्टुडंट अँड लिटररी सोसायटीचं अनालिसिस करतो की बा अदर माहिती काय ना. आता जे मेनचा आहे अनालिसिसचा प्रश्न आहे आणि ऑलरेडी आलेली आहे. आता हे प्रश्न आहे याच्यात ऑलरेडी बरेच पर्याय पाहून घ्या. त्यानंतर पहा, ज्ञान प्रसारक सभा कोणी विकसित केली? कोणी विकसित केली? आताच सांगितलं, भावदाजी लाड, लक्षात घ्या. त्यानंतर हे कोणीचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर आहे, तुम्ही एकदा पहा. त्यानंतर पहा, 1848 मध्ये सभा अस्तित्वात आली, तुम्हाला कीवर्ड दिला. त्यानंतर त्यामध्ये भावदाजी लाड, विश्वनाथ नारायण मंडलिक, गोविंद माडगावकर यांनी या संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी कार्य केले. न्यायमूर्ती रानडेंनी या संस्थेच्या सभा संशोधनात्मक लेख वाचले. ही सभा कोणती? आता इथे स्थापनेवरूनच कळते डायरेक्ट. आणि बाकी आपल्याला कसं अनालिसिस केलं आपण, आता प्रश्न कसा येईल हे तर आला. मग संशोधनात्मक लेख कोण वाचले? ज्ञानप्रसाद. मग न्यायमूर्ती रानडे. याला नावारूपात कोण आणलं? किंवा सदस्य कोण होते? भावदाजी लाड, विश्वनारायण मंडलिक आणि गोविंद माडगावकर. आता जर तुम्ही प्रश्न पाहायला असं ना. आणि आताचा जो प्रश्न होता आपला मेनचा ग्रुप सीचा, इथं काय होतं, मुंबई येथे ही सोसायटी जी स्थापन केली त्यामध्ये कोणाचा सहभाग होता? ऑप्शन मध्ये गोगा आगरकर होते. आगरकर आहे का? दादाबाई नौरोजी आहे का? मी आता पुसला होतं. त्यानंतर पहा, भावदाजी लाड आहे. त्यानंतर पहा, विश्वनाथ नारायण मंडलिक आहे. म्हणजे उत्तर होतं ब कड. पहा, असा फायदा होते तुमचा. म्हणून म्हटलं मी जे तुम्हाला हे प्रश्न दाखवीन त्याची माहिती देईन, काही ते पाठ करायची. म्हणजे कधी प्रश्न येईल, प्री असो मेन्स असो, अशा पद्धतीने आपण सांगतो. आणि काही गोष्टी अशा सांगेन मी पुढं की बा मला जे वाटते की बा आता कसं आपण एवढं वाचलं तर आपल्याला लिंक करता येते. नवीन याला लिंक नाही करता येईल. जसं आता म्हटलं तुम्हाला अक्कलकोटचा जो युवराज होता, समजा अक्कलकोटचा युवराज, अक्कलकोट युवराज, बरोबर आहे. याचा शिक्षक कोण होतं? तर अक्कल कोणाला जास्त असते? बाळशास्त्री जांभेकर, बरोबर आहे. आता हा प्रश्न आहे, हे आलेला आहे. आता मी इथं काय करतो, लिंक आता सर्व असल्यावर तर सांगा. जावरा संस्थान होता, जावरा संस्थान. याचा शिक्षक कोण होता जावरा संस्थानचा? ते होता दादोबा. कोणता? दादोबा तळखडकर. त्याच्यानंतर रतलाम संस्थान, रतलाम संस्थान, याचा कोण होता? लोकहितवादी. पहा, इथं मी लिंक केलेला आहे कारण हे PIQ अनालिसिस आहे. मग अशा पद्धतीने प्रश्न आला तर तुम्हाला हे सुद्धा लिंक करता येईल आणि तेच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. फक्त तुम्ही तेवढं करा, मोठा व्हिडिओ येईल. आणि लक्षात घ्या, ज्यांना हे अशा गोष्टी तुम्हाला जर समजल्या तेव्हाच तुम्ही लावा, नाहीतर लावू नका. लक्षात घ्या, समजल्याशिवाय कशाला लावायचा. मोठा व्हिडिओ होईल. नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.